ಎಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಸಹಾಯದಿಂದ ನಗರವನ್ನ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸೋಣ ಎಂದು ನಗರ ಪಾಲಿಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀಮತಿ ಸೋನಾಲ್ ರಾಜೇಶ್ ಕೋಟಾಡಿಯ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರ ದಿನಾಚರಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಸಂವಿಧಾನವನ್ನ ಬರೆದು ಎಲ್ಲರಿಗೂ ನ್ಯಾಯವನ್ನ ದೊರಕಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಗರಸಭೆಯ ನೌಕರರನ್ನ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸಲು ಇಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ನಗರದ ಸ್ವಚ್ಛತೆಯಿಂದಾಗಿ ನಗರದ ನಿವಾಸಿಗಳು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿದ್ದಾರೆ. ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಮಿಕರು ನಗರದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನ ಪರಸ್ಪರ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಮಾಡಬೇಕು ಎಂದು ನಗರ ಪಾಲಿಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀಮತಿ ಸೋನಾಲ್ ರಾಜೇಶ್ ಕೋಟಾಡಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದರು. ವಿವಿಧ ಗಣ್ಯರಿಂದ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಭಾವಚಿತ್ರವನ್ನ ಪೂಜಿಸಲಾಯಿತು. ಮಾಜಿ ನಗರ ಸೇವಕ ದಿಲೀಪ್ ಪಟಾಡೆ ಮಾತನಾಡಿ, ನೈರ್ಮಲ್ಯ ಕಾರ್ಮಿಕರು ತಮ್ಮ ಆರೋಗ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು, ಕುಟುಂಬಕ್ಕಾಗಿ ಹಣ ಉಳಿತಾಯಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು ಎಂದು ಸಲಹೆ ನೀಡಿದರು. ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸಂತೋಷ್ ಸಂಗಾಂವ್ಕರ್ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಕಾರ್ಮಿಕರೆಂದು ಸಾವುಬಾಯಿ ಸಾಟೆ, ರವೀಂದ್ರ ಕಾಂಬ್ಳೆ, ದೀಪಕ್ ಸೊನಟ್ಕೆ, ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಗಸ್ತೆ, ಸಿದ್ದೋಜಿ ಕಾಂಬ್ಳೆ, ವಾಹನ ಚಾಲಕರಾದ ಮಿಲಿಂದ್ ಕಾರಂಡೆ ಅವರನ್ನು ಅತ್ಯುತ್ತಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ಪ್ರಶಸ್ತಿಯೊಂದಿಗೆ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ನೌಕರರಿಗಾಗಿ ನಡೆದ ವಿವಿಧ ಸ್ಪರ್ಧೆಗಳ ವಿಜೇತರಿಗೆ ಬಹುಮಾನ ನೀಡಲಾಯಿತು ಹಾಗೂ ಎಲ್ಲರಿಗೆ ಸತ್ಕರಿಸಿ ಗೌರವಿಸಿದರು. ಮಧ್ಯಾಹ್ನ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿತು. ನಿಪ್ಪಾಣಿ ಪಾಲಿಕೆ ಆಯುಕ್ತ ಗಣಪತಿ ಪಾಟೀಲ್, ವಿವೇಕ್ ಜೋಶಿ, ಲಹು ಮದಾಳೆ, ಪ್ರವೀಣ್ ಕನಗಲೆ, ಶಾರದಾ ಸಾವಂತ್, ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರ ಸಂಘಟನೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಕಿರಣ್ ವಾಸುದೇವ್ ಪಾಟೀಲ್, ರೂಪಾಲಿ ಜಾಸೂದ್, ಸುನೀಲ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ಸಂದೀಪ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ಸಾಗರ್ ಮೇಸ್ತ್ರಿ, ವಿಶಾಲ್ ಮದಾಳೆ, ಉತ್ತಮ್ ಚವ್ಹಾಣ್, ಸುಜಾತಾ ಕೋತ್, ಜ್ಯೋತಿ ಪಾಟೀಲ್ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಸುಭಾಷ್ ಮಾನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಡೆಸಿದರು. ಸಂಪತ್ ಕರುಣೆ ವಂದನಾರ್ಪಣೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಇನ್ನಿತರ ವಿಭಾಗದ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು. कष्ट करता असता, स्वच्छता निपाणीच्या स्वच्छतासाठी तुम्ही सतत झटत असता, काम करत असता. हे काम करत असताना बऱ्याच गोष्टीचं म्हणजे तुमच्या आरोग्याचं भान ठेवता तुम्ही निपाणीकरांची सेवा करत असता. यासाठी तुम्ही स्वतःचंही आरोग्य त्यातनं जपलं पाहिजे. या म्हणजे जे काम करत असतात ते बऱ्याच वर्षी फार म्हणजे कष्टाचं असतं. त्या कष्ट करत असताना तुम्ही एक जण त्या ह्याच्यातून व्यसनातून जाऊ शकतात. व्यसनातून जात असतात ते व्यसनही आपण टाळलं पाहिजे, व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. पुन्हा आपल्या आरोग्याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. आजवर खूप ज्यांनी सोसले घाव, आता कुठं थोडंसं दिसू लागलंय गाव. विश्वरत्न त्या बाबासाहेब आंबेडकरांचं काळजात कोरून ठेवूया ना. मी प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यासपीठावरनं प्रथम त्यांना कायम मानवंदना दिली. ती फक्त आज तुम्ही समोर आहे म्हणून नाही, कारण आज त्यांचेच उपकार आहेत की इथं आम्ही उभे आहोत. आज त्यांनीच घटनेत बदल केला. आज त्यांनी स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी त्यांनीच धडपड केली आणि त्यामुळे त्या घटनेतल्या तरतुदीमुळे आज आम्ही इथं उभा आहोत. आज आम्ही इथं घराबाहेर पडलेलो आहोत आणि आज आम्ही इथं सगळेजण कार्यरत आहोत. मी मगाशी ज्यावेळेला वितरण सोहळा सुरू होता तभी मैंने कमिश्नर जी को एक बात बताई. मैं उन पर गुस्सा हूँ. त्याच्याबरोबर सगळ्यांना कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी पण तुमच्यातच एक आहे, कारण मी पण एक कामगार आहे, मी पण एक श्रमिक आहे आणि मी पण सगळ्या गावासाठी काम करते. त्यामुळे आज तुमचा आमचा दिवस आहे आणि तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते. इथनं काय काय लोकांच्या पोटात कावळे वगैरे निघून गेले असतील खाली, पण तरी सुद्धा इथल्या आमच्या बायका हल्लेल्या नाही दिसत. हा हसायचा, खेळायचा, आनंदाचा दिवस आपल्यासाठी खूप मोठी एनर्जी देऊन जातो. त्यासाठीचा हा सगळा उपक्रम आणि हा सगळा जो काही भाग घेतलाय तो आपल्याला रिलॅक्सेशनसाठीचा, कारण आपण डबल स्फूर्तीनं काम करत पुढे
डोळ्यात मिठी मारतो. हा खूप मोठा काळानं आणलेला असू दे, मानवतेनं आणलेला असू दे, आपल्यातला माणुसकीचं दर्शन करणारा हा सोहळा आहे की ज्या वेळेला आपण एकमेकांना स्पर्श करत नाही, एकमेकांच्या घरातलं खात नाही. तो मगाशी धनगरानं एक डान्स केला. काय होतं फक्त त्याच्यात आनंद घेत होता की मला पण तुमच्यातलं होऊ दे, मला पण तुमच्या जत्रेला येऊ दे. एका जत्रेला येण्यासाठी तो धनगर किती विनवण्या करत होता. म्हणजे त्यावेळेचा